मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? परत एकदा माझ्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ये देखो अपनी डॉन जो टोपी ट्राय कर रही है. किधर है हम? हम्पी 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 कर्नाटका. तर मस्त फ्रीमध्ये कॅब ट्राय केली, 2-4 फोटो काढले आणि वापस केली. एकच कॅब घेतली सगळ्यामध्ये. सगळ्यांनी मस्त घेऊन फोटोज वगैरे काढले. आणि इथे दीदी ट्राय करत होती गॉगल्स. एक नंबर. रानू दीदी लेकराला रडवत होती की तू खूप खान दिसतोय, आणि तो बिचारा रडत होता. तर इथले स्पॉट बघायसाठी आम्ही केला होता ॲटो. आणि इथे आमचा कॅमेरा, जे दीदी ट्राय करत होती फोटोज कसे येत आहे. तर असं होतं वातावरण, एकदम ग्रीनी. ॲटोची सवारी होती पूर्ण. ते स्पॉट्स दाखवत होते आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन देत होते. असे 5-6 स्पॉट होते, तुम्हाला दिसतीलच. व्लॉग कंटिन्यू करा. तर हा होता आमचा फर्स्ट पॉईंट. ॲटोमुळे हालतंय. तर इथे आम्ही उतरलो स्पॉट बघायसाठी, जो आमचा फर्स्ट स्पॉट होता. कॅमेऱ्यात काढलेले फोटो. तर फर्स्ट स्पॉट बघितल्यानंतर आम्ही निघालो होतो दुसऱ्या स्पॉटकडे. तर असा व्ह्यू होता बाहेर. छोड़ के तुमको और 3 मोन्यूमेंट इधर आएगा सर, और बाकी और 1 मोन्यूमेंट उधर आएगा. इधर 3 मोन्यूमेंट आएगा सर. पहले आएगा लोटस महल और रानी का नेचुरल रेड कंडीशन रूम है ना, वो दिखता है. क्रांति करने के लिए लोटस महल बना. लोटस महल ये नेचुरल एयर कंडीशन रूम होता. बाद में नीचे है ना आके रहने के लिए जगह है, एंट्रेंस टेबल. ये है ना सिक्योरिटी देने के लिए 3 वॉच टावर बना है. 3 पॉइंट देखने के लिए बड़ा लोगों के लिए इधर 40 रुपये टिकट लेना पड़ेगा, मॉन्यूमेंट टिकट लेना. ये टिकट लिए तो लोटस महल, वॉच टावर, एंट्रेंस टेबल 3 पॉइंट देखने के बाद ऐसा ही रिटर्न लेके आना पड़ेगा. सेम टिकट विठल टेम्पल में चलता है. वो टिकट ऐसे ही लेके आना. तुम्ही तिथं जमाने नाही तिकटाचं काही आता काय नाही. जमा सांगायला असं तुम्हाला उधर से जाके उधर ब्लू बोर्ड है ना, टिकट भाई. सगळे पुढे निघाले होते आणि दीदी फ्रीजला ते लावायसाठी असतं ना, ते घेत होती हम्पीचं. कशाचा व्हिडिओ? मोबाईल आहे ना, नाही, मला कुठे दिला. चला मॅडम. मोबाईल नाही, चष्मा आणि पर्स घेतली होती मी. हे लोक पूर्ण ट्रिपमध्ये असंच करत होते. कोणाकडे पण मोबाईल, पर्स देत होते आणि नंतर मलाच म्हणत होते. तर हे आहे एलिफंट स्टेबल. ह्या इन्फॉर्मेशन घरी जाऊन परत वाचता याव्या म्हणून मी प्रत्येक जिथे असं काही लावून होतं, प्रत्येक व्हिडिओ घेतलेत. म्हणजे प्रत्येक ह्याचे फोटोज, व्हिडिओज घेतलेत आणि ते तुम्हाला पण शेअर करते. वाचा नक्की.
कोणचं रंगनाथ ही होती राणींची शृंगार रूम, म्हणजेच की आपलं मेकअपची रूम. मध्ये लाईट नसल्यामुळे पूर्ण अंधार दिसत होता, पण मधलं इतकं थंड होतं. बस आपल्या AC पण फिक्या असतील, इतकं थंडगार होतं पूर्ण, असं भारी होतं जाम. एंट्री नव्हती, पण आम्ही लपून किंवा असं न सांगता कोणाला पण एंट्री केली आणि सगळं बघितलं. खूप भारी वाटलं, मस्त होतं, एकदम थंडगार. कोणता देव आहे? रंगा मंदिर. काय सही स्ट्रक्चर आहे बहीण, दगडावर सगळं. तिथले काय यांनी दगडाच्या मध्ये बी विटाचं हे केलं तर बघ, त्यांनी स्ट्रक्चर केलं बघ. हे नुसते दगड नाही आहे, त्याच्यामध्ये विटा टाकला म्हणून हे आहे. मग बहिणी हिस्टॉरिकल प्लेस जबरदस्त अस्थेटिक देते वे एक. वातावरण बी कसं शांत आहे ते. अगं ते वाईफ कशी येते माहिती का, हे ऑलरेडी आहे ना ते, तसं त्याची वाईफ ती तशीच देते. बघितलीस का तू, अशा जागेमध्ये शांतच वाटते. ते वाईफ आहे तशीच देते ना, त्यांनी बनवलंच त्या प्रकारे. हे एकच केलंय. पूर्ण मध्ये विटा टाकलेले आहेत त्यांनी, बाजूला दगड लावलेले आहेत. विटा लावतात ना. हे होते आधीच्या काळातले दरवाजे, जे सगळे घरचे स्ट्रक्चर असे एकदम निरीक्षण करून बघत होते, कारण त्याचे लॉक लावायची जागा आणि ते म्हणजे एकदम भारी होतं. ॲक्च्युली हम्पीमधल्या सगळ्याच गोष्टी इतक्या भारी होत्या की बस, खूप भारी होत्या. त्यासाठी फक्त टाईम पाहिजे बघायसाठी. निवांत जा, वातावरण पण एक नंबर, मस्त, सगळं एकच नंबर होतं. माझ्याकडे शब्द नाही आहेत खरं तर, कारण हम्पी एक जागा म्हणजे पूर्ण एस्थेटिक होती. आम्ही जेवढे 5-6 स्पॉट पाहिले,
पूर्ण प्लेसेस अस्थेटिक, एकदम अस्थेटिक. म्हणजे भारी होतं सगळं. असं बघून वाटत होतं बाप कसं केलं असेल हे सगळ्या गोष्टी. खतरनाक खतरनाक, खूप भारी. नक्की जा तुम्ही कधी हम्पीला गेलात तर. असं होतं हे स्टार्टिंगचं, काहीतरी नाव होतं विसरली आहे मी. तर ही तिथे एंट्री होती याची अशी. तर येस, हे होता महानवमी डिब्बा, जसं तुम्ही तिथे बघूच शकता इन्फॉर्मेशन. भारी होती ही पण प्लेस. असं मस्त वरी जायचं होतं आणि तिथून पूर्ण एकदम हवा येत होती आणि मस्त असा पाऊस पडत होता. भारी होती ही पण जागा. महानवमी डिब्बा असं काहीतरी होतं. कॉन्फरन्सेस हॉल किंवा असं बऱ्याच काही गोष्टी होत्या तिथे. यांचे फोटोशूट चालू होते. मस्त हवा येत होती आणि पाऊस पण पडत होता. झाडं तर बघा, बापरे, कर्नाटका बोलते. खूप भारी वाटत होतं झाडं बघितल्यावर तर. बस भारी होते रस्ते, साईडने पूर्ण नारळाची झाडं. जिथे बघा तिथे साईडला अस्थेटिक सगळ्या गोष्टी. तर ये सेकंड पार्ट येणार आहे याचा, सो कंटिन्यू करा. सो बाय.